नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। 7-8 दिवसापूर्वी मी पुण्याला गेले होते लेकीकडे। तिथे माझी नात भेटली बरं का, पारुल तिचं नाव। तर तिच्या शाळेच्या मैत्रिणींचं शिबिर होतं, 8-10 दिवसाचं शिबिर होतं त्यांचं। त्यासाठी ती जाणार होती, तिची तयारी सुरू होती। बॅग भरताना तिने मला विचारलं, ए आजी का तुमच्या लहानपणी होती का ग अशी शिबिर? आणि मला तिच्या प्रश्नाचं खूप हसू आलं। हो हो होती ना, आम्ही पण जात होतो। म्हणजे कसं होतं तुमचं? अगं बाई पारुल, सांगेन बरं मी तुला कधीतरी तुझ्या या आठवणी माझ्या शिबिराच्या, असं म्हणून हसत हसत पारुल माझ्याशी गप्पा मारता मारता मैत्रिणीसोबत निघून गेली। आणि मला माझ्या लहानपणीचं गाव आठवलं। कसं होतं बरं आमचं शिबिर? आमचं शिबिर म्हणजे काय, सुट्ट्या लागल्या की सगळ्या चुलत बहीण भावंडांनी, चुलत मावस सगळ्या बहीण भावंडांनी एकत्र यायचं, आजीकडे जायचं, जमायचं, खाणे पिणे, जागरण, गप्पा, धिंगाणा, हे असलं शिबिर। आणि ही आठवण होता होता मला माझं गाव आठवलं। माझ्या गावाचं नाव होतं डिघोळ, माझ्या आजोबांचं गाव, आजी आजोबांचं गाव। अंबाजोगाईपासून 1 तासाचा रस्ता आहे डिघोळला जाण्यासाठी बरं का। खरं पाहिलं तर माझे वडील पोलीसमध्ये असल्यामुळे दर 3 वर्षांनी त्यांच्या बदल्या व्हायच्या, आणि त्यामुळे आम्हाला वर्षातनं एकदाच गावाकडे जाता यायचं आमच्या आजी आजोबाकडे। मे महिन्यामध्ये आंबा उतरला की आजीच्या निरोपावर निरोप यायचे, लेकरांना धाडून दे रे, आंबा उतरला आहे अमराईतला, धाडून दे लेकरांना। आणि मग आम्ही सगळी बहीण भावंड मिळून बसमध्ये बसून आमच्या आजीच्या गावाला जायचो। स्टँडवर आजोबा बैलगाडी घेऊन उभे असायचे आमची वाट बघत। मग आम्ही त्या बैलगाडीत बसून आमच्या वाड्याकडे निघायचो। बोळीबोळीतून ती बैलगाडी जायची आमची, ओळखीचे चेहरे दिसायचे रस्त्याने, खूप छान वाटायचं गावातून जाताना। आणि मग आमच्या वाड्यासमोर ती आमची बैलगाडी थांबायची येऊन। तिथे गेल्यावर आजी तत्परतेने तुकडा ओवाळायची आणि आम्हाला सगळ्यांना प्रेमाने जवळ घ्यायची। आणि आम्हाला हे आजी आजोबा भेटल्यामुळे खूप आनंद व्हायचा। अंगणात पाय ठेवला की ते सारवलेलं अंगण, तो प्राजक्तांचा फुलांचा पडलेला सडा, मोगऱ्यांचा घमघमाट, मन अगदी प्रसन्न व्हायचं। ते ओसरीवर गेलं की आड्यापर्यंत लागलेली ती ज्वारीच्या पोत्याची थप्पी, नंतर शेंगाच्या कणग्या, कोपऱ्यावर तो कापसाचा एवढा मोठा ढीग, आणि आम्हाला सर्वात आकर्षण असलेल्या 3-4 खोल्या, आंबे भरून असलेल्या 3-4 खोल्या। या प्रत्येक खोल्यामध्ये आंबे अगदी दाटीवाटीने पसरलेले असायचे। आम्हाला बघून आजी आजोबांना खूप आनंद व्हायचा। दुसऱ्या दिवशी सकाळीच आजोबा त्या खोल्यामध्ये जायचे आणि तिथले निवडून 2 टोपले आंबे काढायचे, पिकलेले आंबे बरं का। खराब आंबे फेकून द्यायचे, पिकलेले आंबे काढायचे, आणि ते सगळे आंबे आमच्यासमोर आणून ठेवायचे। मग आपल्याला वाटेल तेवढे आपण आंबे खायचे आणि त्या सगळ्या आंब्याचा रस करायचा। आमचा रस तयार झाला की इकडे आजीचा स्वयंपाक झालेला असायचा। दुपारी रस, कुरडई, कांदा कैरीची चटणी आणि गरम गरम पोळ्या। गरम पोळ्या आणि रस खाताना अगदी आमची चढावून लागायची। पोटभर जेवण आम्ही करायचो आणि नंतर जेवण झाले की सगळे सुस्तावून जायचो। मुलं पत्त्याचा डाव टाकायची आणि आम्ही मुली सागरगोटे खेळायचो। असेच रमत गमत आमचे दिवस जात होते। संध्याकाळी परसामध्ये कडीपाटाचा झोपाळा बांधलेला असायचा, त्याच्यावर आम्ही बसायचो। संध्याकाळची आजी शुभंकरोती, पाढे, गाणे, कविता, गोष्टी असं आमच्याकडून म्हणून घ्यायची, आणि मग त्या झुल्यावर आम्ही झुलत राहायचो। त्या आमच्या गावाकडे सुट्टीला कधी कधी टुरिंग टॉकीज पण यायची बरं का। त्या टॉकीजमध्ये त्या थंडगार वाऱ्यामध्ये खाली जमिनीवर बसून बघितलेले ते थिएटरमधले सिनेमा, कधी कधी पाऊस अंगावर यायचा, कधी कधी ते थंडगार वारं सुटायचं, आणि सतरंजीवर बसून बघितलेले ते सिनेमे आठवतात। पूर्वीच्या काळी त्या बहिणीच्या बांगड्या, लाखाची गोष्ट, त्या असले पिक्चर आम्ही तिथे पाहिले होते त्या टुरिंग टॉकीजमध्ये बरं का।
तो एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आम्हाला मिळायचा. कधी कधी सुट्ट्यांमध्ये आजी आम्हाला बाजारात घेऊन जायची. मग त्या साखरेच्या कांड्या, फुटाणे, लाह्या, बत्ताशे असला खाऊ आम्हाला घेऊन द्यायची आणि ते खात खात असंच आम्ही रमून जायचो. असं करत करत आमची सुट्टी कधी संपायची आम्हाला काही कळायचं पण नाही. आणि मग आमचा जायचा दिवस यायचा. मग आमचे मात्र डोळे भरून यायचे. आजी आजोबांचा निरोप देताना कंठ दाटून यायचा. ते थंडगार वाऱ्यात मारलेल्या गप्पा, ते हात वाळेपर्यंत मारलेल्या सगळ्यांच्या गप्पा आणि आजी आजोबांचा तो प्रेमळ सहवास आठवून आठवून मन अगदी अस्वस्थ व्हायचं. तरी पण आजी आजोबाच निरोप घेऊन आम्हाला तिथून निघावं लागायचं. आणि ही आठवणीची बंदकुपी करून आम्ही आमची आठवणीची ती बंदकुपी स्वतःच्या जवळ साठवत आम्ही आमच्या गावाकडे परत जायचो. इतक्यात या आठवणीमध्ये मी रमलेले असताना पारुलने मला आवाज दिला. अगं आजी, काय करतेस? तू म्हणाली होतीस ना मला आल्यावर मला सांगतेस म्हणून. तुझ्या त्या आठवणींच्या त्या गप्पा सगळ्या सांगतेस ना तू? हो, ये ना. कशी काय झाली तुमची ती ट्रिप? कशी झाली? छान झाली अगं. पण तू सांगतेस ना तुझ्या गप्पा? हो, ये. आणि मी पारुलला बसवलं आणि माझ्या त्या आठवणीची बंदकुपी उघडली आणि तिला त्यातल्या गोष्टी सांगण्यामध्ये रमून गेले. मैत्रिणींनो, आजच्या काळामध्ये आपल्या मुलांना या अशा जुन्या आठवणी, हे जुने विचार पटत नाहीत. पण आम्हाला मात्र त्याचं खूप खूप अप्रूप वाटतं आणि आजही आठवलं तर मनाला आनंद होतो. जुने दिवस जुनं ते सोनं असं म्हणतो, त्याचंच आम्हाला अप्रूप वाटतं. आजच्या नवीन पिढीला जरी ते पटत नसलं तरीही आमचे जे गेलेले दिवस, आमचे जे आनंदाचे क्षण आजच्या मुलांना कसे मिळतील बरं? त्या आठवणींनी माझे मन आजही भरून येते. ही आठवणीची बंदकुपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत एकदा धन्यवाद सर्वांचे.